हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी सकाळी जेवणामध्ये काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी तांदूळ पहिले धुवून घेतलेले आहेत आणि भात बनवायसाठी ठेवणार आहे. इथे भाजी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आणि मी ती बारीक चिरून घेणार आहे. पराठे बनवणार आहे मेथीचे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण चाळून घेऊयात. पीठ चाळून झालं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण बेसन पीठ टाकणार आहे. बेसन पीठ ही आपण चाळून घेऊयात. आपलं पीठ चाळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली भाजी टाकणार आहे. अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरं, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि हळद हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. तेही टाकूयात आपण आणि व्यवस्थित मिक्स करून थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहे. इथे दुसरीकडे चहा बनवलेला आहे. पीठ आपलं छान असं मळलेलं आहे. आता मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे. हे बघा, टोमॅटो खूप छान असे लाल टोमॅटो पिकलेले आहेत. बारीक चिरून घेऊयात. आणि मेथीचे पराठे आणि टोमॅटोची चटणी खूप छान लागते. मी टोमॅटोची चटणीच बनवते. सॉससोबत ही छान लागतात, दह्यासोबत, सॉससोबत, पण मी टोमॅटोची चटणी बनवते. खूप छान लागते. इथे मी कांदे घेतलेले आहेत 3. ते आपण बारीक चिरून घेऊयात. कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये जिरं टाकूयात. जिरं छान तडतडलं त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. लसूण घेतलेला आहे ठेचून, लसूण टाकणार आहे. टोमॅटोच्या चटणीमध्ये लसूण भरपूर वापरायचा, खूप छान लागतं. व्यवस्थित असं भाजून घेऊयात. छान असं भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हळद टाकते. आपली घरी बनवलेली चटणी टाकायची आणि गरम मसाला टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण टोमॅटो घेतलेला आहे, जो चिरून घेतलेला आहे, तो टाकूयात. व्यवस्थित परतून घेऊयात आणि मीठ टाकायचं. व्यवस्थित परतायचं आणि टोमॅटो आपला शिजत आला की त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. ते आपली टोमॅटोची भाजी होते तोपर्यंत मी इथे एका साईडला भाकरी करून घेते. भाकरी काही मी जास्त बनवणार नाही, एकच भाकरी बनवणार आहे. पराठे बनवणार आहे त्याच्यामुळे भाकरी एकच बनवणार आहे. आणि इथे आपली भाकरी ही बनलेली आहे. बाजरीची भाकरी आपली हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी चांगली असते. बाजरी गरम असते त्याच्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये खायची जरूर. भाकरी झालेली आहे आपली. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान तडतडली त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचा ठेचून. 2 मिनटं लसूण भाजून घेऊयात. लसूण भाजला की त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. कांदा आणि कढीपत्ता टाकायचा. कांदा कढीपत्ता भाजला की त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचा बारीक चिरून. आणि मी वांगी आणि बटाटा असे मोठ्याच फोडी केलेले आहेत. आणि कांदा आणि टोमॅटो आपलं भाजलेले आहे. त्याच्यामध्ये मी मसाले टाकते, चटणी टाकते, हळद टाकते आणि गरम मसाला टाकणार आहे. आणि अगदी मी रोजच्या जेवणामध्ये जास्त मसाल्यांचा वापर नाही करत. अगदी साधं सोपं आपलं माझं रोजचं रेग्युलरचं जेवण जे असतं ते असतं. जास्त मसालेदार नाही बनवत मी. व्यवस्थित असं परतून घेऊयात. कांदा आणि बटाटा टाकलेला आहे आणि आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे आहे तेवढ्या हिशोबाने पाणी टाकूयात. आपली इकडे टोमॅटोची चटणी झालेली आहे. आता एका साईडला आपलं वांग बटाट्याचं कालवण जे आहे तेही झालेलं आहे. हे बघा, कोथिंबीर टाकूयात बारीक चिरून.
आणि आता आपण पराठे बनवणार आहे। ते मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। पीठही आपलं छान मुरलेलं आहे। मी एक उंडा घेते, आपल्याला किती मोठी पाहिजेल आहे पराठा तेवढा आपण उंडा घ्यायचा आणि सुकं पीठ घेतलेलं आहे। सुकं पीठ लावून आपण पराठा आपला लाटून घेणार आहे आणि एकदम पातळ असा लाटायचा। बघा ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे। छान असा दोन्ही साइडून आपण पराठा आपला लाटून घेणार आहे। तवाही आपला गरम झालेला आहे इकडे। आणि रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो। त्याच्यामुळे माझा एक छोटासा प्रयत्न आहे की मी जे काही बनवते घरी ते तुम्हीही बघा आणि नक्की नाही का माझ्या व्हिडिओमुळे तुम्हालाही थोडीशी हेल्प होईल। रात्री जेवणामध्ये आयडिया भेटेल जेवणामध्ये काय बनवायचं ते तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पराठा टाकूयात। 2 ते 3 मिनिटांनी आपण पलटी करून घेऊयात। दुसराही पराठा आपला इथे लाटून तयार आहे आणि छान असं दोन्ही साइडून तेल लावून आपण पराठे ह्याच पद्धतीने करून घेणार आहे। तर इथे आपला स्वयंपाक झालेला आहे। वांगा बटाट्याची रस्सा भाजी, टोमॅटोची चटणी, भात आणि पराठे पण खूप छान असे झालेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला तो मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्यात।